नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी सर्दी, कफ व खोकला यापासून अगदी सहजतेने घरच्या घरी सुटका करून देणारा असा खूपच सुंदर आणि घरगुती नॅचरल उपाय घेऊन आले आहे। हा उपाय केल्याने कितीही जुनाट कफ झालेला असेल, छातीत जमा झालेला कफ निघत नसेल तर तो या उपायाने अगदी सहजतेने निघून जाण्यास मदत होणार आहे। यासाठी आपल्याला लागणार आहे मध। मध हे आपल्या शरीराकरता खूप उपयुक्त आहे, कारण मधामध्ये ग्लुकोज, विटामिन, खनिज, अँटीऑक्सिडंट, अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल गुण असतात। आणि या ठिकाणी आपण घेतले आहे लिंबू। लिंबूमध्ये देखील नायासिन, थियामिन, रायबोफ्लेविन, विटामिन B6, विटामिन E, फोलेट ही तत्व असतात। यामुळे छातीत जमा झालेला कफ, गळ्याची खरखर, हिरड्यांची समस्या हे पूर्णपणे बरे होण्यास मदत होते। व या ठिकाणी आपण घेतले आहे आले। आले देखील भरपूर गुणांनी युक्त आहे, जसे यामध्ये विटामिन, मॅग्नीज, कॉपर हे भरपूर प्रमाणात असतात। आणि सर्दी व कफ यावर रामबाण म्हणून आले काम करत असते व आले हे पाचक देखील मानले जाते। याबरोबरच मधुमेह, कॅन्सर, हृदयरोग या समस्यांपासून देखील आले आपल्याला वाचवू शकते। घरच्या घरी अगदी सहजतेने या त्रासापासून सुटका करून देण्यासाठी साधारण 1.5 इंच आले स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि किसून घ्यायचे आहे। याची साल प्रथम काढून घ्यायची आहे। किसून घेतलेले आले यामध्ये टाकून द्यायचे आहे आणि याचे रस काढून घ्यायचे आहे। याप्रमाणे याचे रस काढून घ्या। यामध्ये पाणी कुठल्याही प्रकारे टाकायचे नाही। यामध्ये अर्धा लिंबू देखील पिळून टाकायचा आहे। अर्धा लिंबूचे रस आणि 1 चमचा मध, मी मोठा चमचा भरून घेतला आहे आणि हे मिश्रण छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। आणि ज्या व्यक्तीला त्रास होत आहे अशा व्यक्तींनी 2-2 चमचे हे मिश्रण सकाळी व संध्याकाळी असे दोन्ही वेळेस पिऊन घ्यायचे आहे। आणि हे पिल्यानंतर तुम्हाला 15 ते 20 मिनिटांनंतर 1 ग्लास भरून कोमट पाणी देखील प्यायचे आहे। असे केल्यामुळे सर्दी, खोकला व गळ्याची खरखर याबरोबरच छातीत जमा झालेला जुनाट कफ जरी असेल तरी देखील पूर्णपणे निघून जाण्यास मदत होते। आणि सकाळी व संध्याकाळी 2 वेळेसच्या वापरानेच तुम्हाला लगेच याचा फायदा होईल। आणि जर जास्त त्रास होत असेल तर तुम्ही हा उपाय 3 दिवस न चुकता करा। 3 दिवसात तुमची छाती पूर्ण मोकळी होते व सर्दी खोकला देखील अगदी सहजतेने निघून जाण्यास मदत होते। आणि सकाळी तयार करून घेतलेले मिश्रण हे तुम्ही संध्याकाळी देखील वापरू शकतात, परंतु दुसऱ्या दिवशी नवीन मिश्रण तयार करून मग त्याचा वापर करा। आणि मोठ्या व्यक्तींना 2 चमचे एका वेळेस द्यायचे आहे, तर लहान मूल जर असेल तर लहान मुलांना 1 चमचा या प्रमाणात हे मिश्रण एका वेळेस द्यायचे आहे। मित्रमैत्रिणींनो, आहे की नाही अगदी साधा सोपा उपाय? चला तर मग एक लाईक देखील करा व शेअर देखील करा व अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या जीवन संजीवनी ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।